विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे। आज आपण पाहायला गेलं तर विरोधकांची पत्रकार परिषद तर सत्ताधाऱ्यांचा चहा पान होणार आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याशी बातचीत करण्यासाठी माहीम विधानसभेचे आमदार महेश सावंत आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। महेशजी, उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे तुमच्या आमदारकीमध्ये आणि पहिलंच सत्र असणार आहे, पहिलंच अधिवेशन असणार आहे। पहिली प्रतिक्रिया आपली? पहिलंच अधिवेशन आहे, आयुष्याची एक महत्वाची पायरी आज मी चढलोय आणि आज एक राजकीय क्षेत्रात काम करतो, सामाजिक क्षेत्रात काम करतो आणि मला उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने किंवा माहीम विभागातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आज इथपर्यंत पोहोचलोय मी। आज हिवाळी अधिवेशन आहे। ह्यावेळेचं अधिवेशन आधी थोड्या अवधीचं आहे, परंतु एक हिवाळी अधिवेशन शिकण्याची एक पहिली पायरी आहे अशी म्हणतात। आणि इथे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सगळे मंत्रिमंडळ असो किंवा आपले सगळे पदाधिकारी असो, आमदार, सिनियर आमदार असो, हे जवळपास असतात आणि त्यांच्याबरोबर बोलणं, त्यांच्याबरोबर राहणं, यामध्ये आमच्यासारख्या नवख्या आमदाराला एक नवीन कल्पना किंवा त्यांच्या बोलण्यातनं विधानसभेचा अभ्यास कसा करावा, कसे प्रश्न मांडावे, त्याचा एक अभ्यास मिळेल। आणि मी माझ्या मतदारसंघासाठी तो अभ्यास पुढच्या अधिवेशनापर्यंत तयारी करण्यासाठी मला तो त्याचा चांगला उपयोग होईल, म्हणून मी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लवकर दानवे साहेबांच्या दालनात आलो आणि त्यांच्याशीच बोलत होतो की कशा पद्धतीने आता पुढे काय ते एक आता काँग्रेसचे सुद्धा ज्येष्ठ नेते आले तिथे, त्यांच्याबरोबर सुद्धा होतं आणि वेगवेगळी अभ्यास करण्याची संधी मिळेल आणि त्यातून माझा विभाग कसा चांगला करता येईल त्याचा मी प्रयत्न करणार। निश्चितच ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर एकतर शिकण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचं असं तुम्ही म्हणत आहात, नवनिर्वाचित आमदारात, मात्र ज्या प्रकारे सत्ताधारी असतील, विरोधक असतील, या सगळीकडे जर आज पाहायला गेलं तर विरोधकांची तुमची आज बैठक आहे, पत्रकार परिषद आहे, नंतर सत्ताधाऱ्यांचा चहापान आहे। एकंदरीत काय वाटतं, ज्यावेळेला विधान भवनाच्या बाहेर होतात, सगळं राजकारण पाहत होता, आता विधान भवनातून राजकारण सगळं करणार आहात, पाहणार आहात, काय सांगा? एक एवढंच आम्ही म्हणतो की दालन हा सत्ताधारी आणि विरोधकांचा आहे, यामध्ये कोणतरी जिंकणार, कोणतरी विरोधक राहणार, ही प्रथा खूप वर्षापासूनची आहे। परंतु सत्ताधाऱ्यांनी सुद्धा विरोधकांचा मान ठेवला पाहिजे। आज विरोधी पक्षनेता किंवा कुठल्याही सभागृहाला विरोधक असल्याशिवाय त्या सभागृहाचं कामकाज चांगल्या पद्धतीने चालत नाही आणि जर त्यांनी विरोधकांना साथ दिली तर विरोधक सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नाला किंवा महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी जे काही येईल त्याला विरोध करणार नाही, परंतु त्यातून चांगले मार्ग निघतील। परंतु आज विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे ते रेटून नेण्याचं काम करतील। परंतु असा म्हणजे मागच्या वेळी ज्यावेळी आम्ही होतो त्यावेळी आमचे सिनियर भास्कर जाधव साहेब होतील, जे सिनियर आमदार असेल, ते म्हणत होते की असा कुठला GR नाही की विरोधी पक्ष नेता निवडू नये म्हणून, की आता ते सांगतात आहे की एवढी संख्याबळ पाहिजे, तेवढी संख्याबळ पाहिजे, परंतु आपल्या घटनेमध्ये तशी तरतूद नाही। पण आता शेवटी आम्ही मागणी केलेली आहे विरोधी पक्ष नेत्याची आणि ते विरोधी पक्ष नेते मान्य करतील असा अंदाज आहे। आणि मागच्या वेळी सुद्धा म्हणत होते की विधानसभेचा अध्यक्ष जर सत्ताधारीला मिळाल तर उपाध्यक्ष विरोधकाला मिळते, त्याची सुद्धा मागणी आमच्या तिन्ही महाविकास आघाडीच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेली आहे। त्या बाबतीत समजेल आता हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांना निर्णय तर द्यावेच लागणार। भाऊ, ज्या प्रकारे पाहायला गेलं तर आज शपथविधी सोहळा सुद्धा पार पडतोय, मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे, नवीन चेहरे आहेत, काही जे विद्यमान मंत्री होते त्यांना डच्चू देण्यात आलेला आहे, काय वाटतं या सगळ्यामध्ये, काय सांगा? खरोखर ज्यांच्यावरती म्हणजे ह्या बाबतीत आम्ही उद्धव साहेबांना एक हे म्हणजे मानतो की त्यांनी कधी पाठीशी घेतलं नाही। ज्या मंत्र्यांनी घोळ केले असेल किंवा इतर काही बाबी केली असेल त्यांना त्वरित त्या मंत्र्याला खाली बसवणं हा त्यांनी त्यांचा कर्तव्य समजलं। शेवटी जनतेला ते पसंत नाही, परंतु तुम्ही ह्या गेल्या 2.5 वर्षामध्ये तेच जे उद्धव साहेबांनी ज्यांना घरी बसवलं होतं त्यांना पुन्हा मंत्रिपदावरती आणलं, या लोकांच्या भावना कुठेतरी दुखतात। तुमचा रोग कोणावर आहे? त्यात तुम्हाला माहिती आहे ते आपले राठोड असतील, कितीतरी मंत्री आहेत की त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप झाला, त्यांना उद्धव साहेबांनी घरी बसवलं। आज सुद्धा अपेक्षा काय आहेत या मंत्र्यांकडून?
अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावे. तसेच सर्वसामान्य आमदार कुठला त्यांच्या विभागातील प्रश्न घेऊन आल्यानंतर ते विरोधक असल्यामुळे त्यांची फाईल बंद करून कुठे बाजूला ठेवू नये. शेवटी ते सुद्धा आमदार आहे आणि विरोधक सुद्धा आमदार आहे आणि प्रत्येकाचा उद्देश एवढाच असतो की त्या विभागामध्ये जी काही समस्या असेल त्याचं निवारण करण्यासाठी ते फाईल किंवा कुठल्या पत्र देत असेल त्याला त्यांनी न्याय द्यावा, एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात तर हे होत आहे महेश सावंत आमदार आणि आपण पाहतो एकंदरीत हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्याशी बातचीत केली.